स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आपण हा व्हिडिओ बनवत आहे आणि आजचा अपडेट सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे शासनाने जी आपण वाट पाहिलेली आहे 2 ते 3 दिवस किंवा 4 दिवस, परंतु अजूनही आदेश काढलेला नाहीये आणि अल्टिमेट सुद्धा दिलेला आहे की 3 तारखेपर्यंत जर संध्याकाळपर्यंत किंवा 4 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत जर आदेश निघाला नाही तर आम्ही मात्र आंदोलन करू आणि बेमुदत साखळे उपोषण करू. आणि याची जी तारीख आहे ती तारीख आलेली आहे आणि नियोजन मात्र आपण सर्वांनी केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याकरिता आपल्या सर्वांची उपस्थिती त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याचं नियोजन काय असणार आहे ते नियोजन आपण सांगतो आहे. तत्पूर्वी आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट सुद्धा आपल्याला मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सर्वात आधी जर नेतृत्व कोणी निर्माण झालं असेल तर तो नेतृत्व म्हणजे हरिभाऊ राठोड, जे माजी खासदार आहे. त्यानंतर इतर व्हिडिओच्या माध्यमातून आपले सर्व विद्यार्थी एकमेकाशी जुळले गेले. पहिल्यांदा आझाद मैदानावर जेव्हा आंदोलन झालं, त्या आंदोलनानंतर दुसरं आंदोलन जेव्हा झालं तेव्हा अजून आपला जो व्याप आहे तो वाढत गेलेला आहे आणि त्या माध्यमातून अजून आपले जे विद्यार्थी आहेत ते विश्वास बदलत गेला आणि विद्यार्थी आपल्याशी जुळत गेले. त्यानंतर पुन्हा दुसरं एक नेतृत्व उभं राहिलं ते म्हणजे तुकाराम बाबा, जे पश्चिम महाराष्ट्रात जे सांगली येथील मठ आहे त्यांच्या माध्यमातून ते आपलं नेतृत्व करत आहे आणि हे खंदी नेतृत्व आहे आणि निस्वार्थ भावनेनं निर्माण झालेला हा माणूस आपल्यासाठी लढा उभारत आहे आणि जेव्हापर्यंत विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळत नाही तेव्हापर्यंत मी गप्प बसणार नाही असं त्यांचं वक्तव्य आहे. त्यानंतर जे बालाजी चाकूरकर आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आता आंदोलनामध्ये आले तर ते सुद्धा नेतृत्व उभं राहिलेलं आहे. म्हणजे असे 2 ते 3 नेतृत्व जे आहेत ते आता आपल्या मुंबईचं जे आझाद मैदान आहे त्या आझाद मैदानावरती 3 तारखेला 11 वाजतापासून हे आंदोलन म्हणजे असणार आहे आणि बेमुदत हे साखळी उपोषण असणार आहे, आंदोलन असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे की दिवसागणिक जे काही ठरवलेली जी काही नियमावली आहे त्या नियमावलीनुसार आपल्याला सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. कारण सरकारला पहिल्या दिवसापासून 5-5 जिल्ह्याची जबाबदारी असणार आहे जे आझाद मैदानाचं असणं, कारण त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. कारण सरकारवर प्रेशर आणणं हे आपलं महत्वाचं काम आहे. नंतर ठरवलेले जे काही जिल्हा परिषदेवरती मोर्चा काढून घेऊन जायचं आहे, आंदोलन करायचं आहे, तालुक्यावरती आंदोलन करायचं आहे, याची जे डेट ठरलेली आहे 6 तारीख, त्या सर्व ज्या तारखा आहेत त्या महत्वाच्या. आपले जे ग्रुप आहे, कोणते ग्रुप, 36 जिल्ह्यांचा ग्रुप आहे आपला जळगावचा ग्रुप आहे, आपला प्रत्येक तालुक्याचा ग्रुप आहे, प्रत्येक जिल्ह्याचा ग्रुप आहे. या ग्रुपवरती आपल्याला आलेली जी काही माहिती आहे त्यानुसार आपल्या सर्व मित्रांना पाठवायची आहे. नंतर जो मित्र येण्यासाठी येत नसेल किंवा काही ना काहीतरी कारण सांगायचं असेल त्या विद्यार्थ्यांना मात्र तुम्ही त्यांचं समुपदेशन करणं, त्यांना काउन्सिलिंग करणं तुमचं काम आहे, त्यांना पटवून देणं तुमचं काम आहे. कारण ही एकट्याची लढाई नसली, ही एकट्याची लढाई नाही, हे तुकाराम बाबाची लढाई नाही, हरिभाऊ राठोड यांची लढाई नाही किंवा कोणत्याही चॅनलची लढाई नाही, ही आपल्या स्वतःची लढाई आहे. हे स्वतःच्या अस्तित्वासाठी तुम्हाला लढायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी संपूर्ण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येणं गरजेचं असणार आहे. म्हणून सांगतो आहे की विद्यार्थी मित्रांनो, आपले जो काही कलिग असेल, आपला जवळचा जो काही विद्यार्थी असेल, प्रशिक्षणार्थी असेल, त्यांना सांगा, पटवून द्या की कार्यकाळ वाढला तर बाबा रे तुझाच फायदा होणार आहे आणि जर कार्यकाळ वाढला तिथून 6 महिने पुन्हा कार्यकाळ वाढेल, म्हणजे जे तुमचा 11 महिन्याचा किंवा 12 महिन्याचा तो कार्यकाळ असं होतोय सर. आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र टाइम्सला किंवा लोकमतला आलेली जी बातमी आहे ती बातमी त्यात लिहिलेलं आहे की 11 महिन्याचा कार्यकाळ मागत आहेत आणि म्हणजे शासनाला या सर्व गोष्टी माहित आहे आणि शासनाने जर आदेश काढला तर नक्कीच आपला या ठिकाणी फायदा होणार विद्यार्थी मित्रांनो आणि शासन नक्कीच आदेश काढेल. कारण आपलं जेवढं आपलं सध्या आता जो काही आपलं आंदोलनाची जी काही नियोजन झालेलं आहे तो नियोजन मात्र त्या ठिकाणी तसा प्रेशर करणार आहे आणि प्रेशर झाल्यानंतर त्यानंतर नक्कीच आदेश निघेल. कारण जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वावरती सर्व विद्यार्थ्यांचा विश्वास आहे. आलेल्या जे नियमावली आहे, प्रत्येक जिल्ह्यांची नियमावली म्हणजे 1 तारखेपासून 4 तारखेपासून जी नियमावली 5-5 जिल्ह्यांची जबाबदारी, त्या जबाबदारीनुसार सर्व विद्यार्थ्यांनी आझाद मैदानावर येणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कारण समस्या ज्याची लढा त्याचा, या नियमानुसार प्रत्येकाचं समस्या आपली आहे. प्रशिक्षणार्थी 1,10,000 विद्यार्थ्यांची प्रशिक्षणार्थीची समस्या आहे, तर प्रत्येकाने त्या ठिकाणी 9 तारखेपर्यंत जे काही आपण नियोजन केलेलं आहे त्यानुसार नियोजनानुसार यायचं आहे. संपूर्ण नियोजनाची जी तारखा आहे त्या ग्रुपला शेअर केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यानुसार आपल्याला पाहायचं आहे. हेच आजचं अपडेट आहे आणि नक्कीच आपल्याला यावरती तोडगा निघणार आहे, आदेश निघेल ही आशा ठेवूनच आपल्याला काम करायचं. विद्यार्थी मित्रांनो, हे आजचं अपडेट आपल्याला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.